नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मराठी इन्व्हेस्टर या आपल्या परिवाराकडनं तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचं नवीन वर्ष सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं. तर मग चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज स्ट्रॅटेजी म्हणजेच EMA स्ट्रॅटेजी. जे लोक स्टॉक मार्केटमध्ये नवीन आहेत, ज्यांना इंट्राडे ट्रेड करायचं आहे, त्यांच्यासाठी ही स्ट्रॅटेजी अगदी बेस्ट आहे. तुम्हाला यामध्ये नुकसान होण्याचे चान्सेस अगदी कमीत कमी असतील आणि जर फायदा झाला तर तो मात्र चांगल्यापैकी होऊ शकतो. तर मग चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात की EMA स्ट्रॅटेजी यूज कशी करायची, त्याच्यातनं तुम्ही टार्गेट स्टॉप लॉस कसे लावू शकता. तर मग चला या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, हा आहे टायटनचा चार्ट. आता आपली जी EMA स्ट्रॅटेजी आहे तर ती आपण यावरती अप्लाय करून पाहूयात. तर मग चला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला कुठलाही चार्ट घ्यायचा आहे, कुठल्याही स्टॉकचा, निफ्टीचा, कुठलाही. त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तो डेलीवरती सेट करायचा आहे. त्यानंतर इंडिकेटरवरती जायचं आहे आणि इथं EMA तुम्हाला टाईप करायचा आहे. सगळ्यात वरती जे तुम्हाला मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल हा जो इंडिकेटर दिसतोय, हा इंडिकेटर तुम्हाला ॲड करायचा आहे. हा इंडिकेटर तुम्हाला 2 वेळा ॲड करायचा हे लक्षात असू द्या. आता इथे आपल्याला 2 इंडिकेटर्स आलेले आहेत. यातलं पहिलं आपण आता ओपन करूया त्याच्या सेटिंगमध्ये आणि सेटिंगमध्ये इथे आपल्याला 9च्या जागी लेंथ 10 टाईप करायचं आहे आणि मेथड SMA ऐवजी EMA आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आता आपल्याला यायचं आहे दुसऱ्या इंडिकेटरवरती. त्यावरती आपल्याला 9च्या जागी आपल्याला 20 सिलेक्ट करायचं आहे आणि SMA ऐवजी आपल्याला EMA सिलेक्ट करायचं आहे. आता दोन्हींचाही रंग ब्ल्यू असल्यामुळे आपलं कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून मग आपण याचा रंग लाल घेऊयात. तर अशा पद्धतीने आता आपले हे 2 EMA लागलेले आहेत. यामध्ये जी ब्ल्यू लाईन आहे ती 10 EMAची आहे, 10 दिवसाचा EMA, आणि जी रेड लाईन आहे ती आहे 20 दिवसाच्या EMAची. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पाहू शकता की आपल्याला ट्रेंड ॲनालाइज करायचा आहे. आता स्टॉक आपल्याला कुठल्या ट्रेंडमधला पाहायचा आहे. जर तुम्ही बाईंगसाठी पाहत असाल तर स्टॉक हा अप ट्रेंडला असला पाहिजे आणि जर तुम्ही सेलिंगसाठी पाहत असाल तर स्टॉक तुमचा डाऊन ट्रेंडला असला पाहिजे. आता यावरून आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ट्रेंड कन्फर्म झाला की आपला अप ट्रेंडला स्टॉक आहे, म्हणजे आपल्याला शॉर्ट करण्यामध्ये इथे काहीही हासिल होणार नाही. मग आपल्याला काय करायचं आहे, आता हा स्टॉक आपल्याला 15 मिनिट्सवरती कन्वर्ट करायचा आहे. 15 मिनिटवरती कन्वर्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की या स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला फार छान छान आपल्याला संधी मिळत आहेत. कशा त्या तुम्हाला दाखवतो. जिथे कुठे हा स्टॉक तुमची जी 10 EMAची लाईन आहे ती क्रॉस करून खाली येईल, त्यानंतर 20 EMAची जी रेड लाईन आहे त्याच्या खाली जाईल आणि तिथनं पुन्हा बाउन्स होईल. तर जिथे तो 10 EMA म्हणजे ही जी ब्ल्यू लाईन आहे, ह्या ब्ल्यू लाईनच्या वरती जिथे कुठे तो बंद होईल तर तिथे आपल्याला आपला हा स्टॉक बाय करायचा आहे. बाय केल्यानंतर त्याचा आपल्याला जो स्टॉप लॉस आहे तर तो स्टॉप लॉस आपल्याला ठेवायचा आहे ज्या कॅन्डलच्या हायला आपण बाय केलेला आहे तर त्या कॅन्डलचा लो आपल्याला स्टॉप लॉस ठेवायचा आहे. आणि ते तुम्ही पाहू शकता 1:2चं टार्गेट आपल्याला आरामात मिळालेलं आहे. तिथे मिळाल्यानंतर आता आपण पुढे येऊयात. आता इथे पाहूयात, इथे सुद्धा सेम कंडिशन झालेली आहे. इथे पाहू शकता तुम्ही मित्रांनो की स्टॉक थोडासा करेक्ट होण्यासाठी खाली आला. खाली आल्यानंतर तो रेड लाईनच्या खाली सस्टेन झाला नाही. इथं फॉलोअप कॅन्डल तयार झाली नाही हे लक्षात घ्या. म्हणजे इथे रेड लाईनच्या खाली कॅन्डल बंद तर झाली, पण याच्या खाली फॉलोअप घेऊन दुसरी कॅन्डल खाली आलेली नाही इथे अशी. मग काय झालं तर पुन्हा बाउन्स बॅक झाला. बाउन्स बॅक झाल्यानंतर आपण कुठे एंट्री घेऊ शकतो, तर हा जो कॅन्डल बंद झालेला आहे तर ह्या कॅन्डलच्या हायला आपण इथे एंट्री घेऊ शकतो आणि आपला स्टॉप लॉस कुठे असेल तर आपण ठरवल्याप्रमाणे त्या कॅन्डलचा लो आपला स्टॉप लॉस असेल. आणि आपलं टार्गेट किती असेल तर आपले टार्गेट आपल्याला 1:2 पेक्षाही इथे आपल्याला जास्त पाहायला मिळालेलं आहे मित्रांनो. त्यानंतर सेम तुम्ही भरपूर ठिकाणी ही जी स्ट्रॅटेजी आहे तर हे तुम्ही बॅक टेस्ट करू शकता. पाहू शकता तुम्ही जिथे जिथे हा स्टॉक तुम्हाला शॉर्ट करण्यासाठी सुद्धा संधी कशी देतो इथे पाहूयात. पहा, जिथे जिथे हा स्टॉक रेड लाईन क्रॉस करून खाली आला आणि त्यानंतर एक फॉलोअप कॅन्डल बनवली तर तिथे तुम्ही सेल करू शकता. आणि सेल केल्यानंतर तुम्हाला किती चांगले टार्गेट इथं पाहायला मिळाले हे पहा मित्रांनो. आता तुम्ही इथे पाहू शकता की इथे आपण सेल का करणार नाही, ही सेम कंडिशन आहे. पहा, इथे ही रेड कॅन्डल
या लाईनच्या रेड लाईनच्या खाली क्लोज झाली, म्हणजेच 20 EMAच्या खाली क्लोज झाली. परंतु सेकंड कॅन्डल जी आहे तर ही फॉलोअप कॅन्डल तयार झाली नाही. ह्याचा लो ब्रेक करून, फॉलोअप कॅन्डल म्हणजे काय की ह्याचा जो लो आहे हा आधीच्या कॅन्डलचा, तर हा ब्रेक करून ती कॅन्डल खाली आली पाहिजे आणि खाली बंद झाली पाहिजे, तर आपण इथे एंट्री घेऊ शकतो आणि आपले टार्गेट खाली असू शकतं. म्हणून आपण इथे एंट्री घेणार नाही. मग आपल्याला कुणी वाचवलं, तर आपल्याला वाचवलं EMAने, म्हणजेच आपल्या स्ट्रॅटेजीने. मग साहजिकच आहे की जेव्हा इथनं बाउन्स बॅक होईल आणि आपले ठरल्याप्रमाणे जेव्हा 10 EMA म्हणजे ही जी ब्ल्यू लाईन आहे त्याच्यावरती जेव्हा आपली कॅन्डल बंद होईल, त्याच्या हायला आपण आपला स्टॉप बाय करू शकतो आणि त्याच्या लोला आपण आपला स्टॉप लॉस ठेवू शकतो. कधी कधी काय होतं मित्रांनो की इथे पाहू शकता की खूप मोठी कॅन्डल आली आणि अशा केसमध्ये जर तुम्हाला वाटलं की एवढ्या मोठ्या कॅन्डलचा आपण जर एवढा मोठा स्टॉप लॉस ठेवला तर आपल्याला तेवढं टार्गेट भेटेल का, किंवा मग जर स्टॉक बाउन्स बॅक झाला तर आपलं नुकसान होऊ शकतं. तर मित्रांनो अशा केसमध्ये तुम्ही तो ट्रेड घेऊ नये, कारण थोड्या वेळानंतर तुम्हाला स्टॉकने पुन्हा ट्रेड दिलाय. इथे पहा, इथे जसा कॅन्डल बंद झाली तर हा छोटासा स्टॉप लॉस ठेवून तुम्ही वरचं टार्गेट अचीव करू शकता. तुम्ही पाहू शकता किती चांगलं टार्गेट या स्टॉकने आपल्याला दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने ही डबल EMA स्ट्रॅटेजी काम करत असते. आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.